हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज बनवणार आहे मऊ लुसलुशीत कांदे पोहे। आणि इकडे बघा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, आणि मी कढीपत्ता, मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, आणि इकडे बघा जिरं, मोहरी, हळद घेतलेला आहे। आणि मग आपल्याला जर मऊ लुसलुशीत कांदे पोहे करायचे असेल तर भरपूर अशा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। आणि इकडे पोहे पण घेतलेले आहेत, कढई गरम करायला ठेवलेली आहे। आणि माझ्याकडे ना भाजके शेंगदाणे होते, कच्चे शेंगदाणे नव्हते, म्हणून मी भाजके शेंगदाणे घेतलेले आहे। शक्यतो ना आपल्याला कांदे पोहे बनवायचे असले तर ना छोटे घुंगरू शेंगदाणे असलेले ना ते कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि तेलात तळून घ्यायचे, मगच आपले पोहे एकदम छान आणि भन्नाट लागतात। पण माझ्याकडे आज अवेलेबल नव्हते म्हणून मी भाजके शेंगदाणे वापरलेले आहे। आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे तेलात तळून घ्या आणि ते बाजूला साईडला काढून घ्या। आणि बघा मी इकडे पोहे भिजून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवलेलं आहे। आणि इकडे पूर्ण मी गॅस बारीक केलेला होता आणि आता परत बारीक गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। आणखीन आता मी त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घेणार आहे। मग नंतर मी त्याच्यामध्ये कांदा, मिरची टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि आता जर आपल्याला कांदे पोहे करायचे असेल तर ना कांदा एकदम सोनेरी कलरचं होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि इकडे बघा मी अशी आपल्या बागेतलीच कढीपत्ता आणलेला आहे, कढीपत्ता टाकून मी चांगलं परतून घेणार आहे। माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली नाही, आणि आमच्या इकडे ना कोथिंबीर खूप महाग झालेली आहे म्हणून कोथिंबीर घरी नव्हती, म्हणून मी फक्त कढीपत्ता टाकून मी पोहे बनवलेला आहे। आणि सकाळच्या नाश्त्याला कसं पोहे, उपमा असं असलं ना जरा ब्रेकफास्टला जरा चांगलं वाटतं, पण घरी शौर्यला उपमा वगैरे काही आवडत नाही म्हणून मी पोहेच बनवते नेहमी। आणि मी इकडे बघा शेंगदाणे वगैरे टाकून चांगलं परतून घेणार आहे। आणि शौर्यला पण स्कूलला पाठवायचं आहे, मला सगळं नाश्त्याची वगैरे तयारी करून मला त्याला स्कूलला डब्याला भाजी पोळी वगैरे करायची आहे। आणि इकडे बघा किती छान मऊ आणि पोहे झालेले आहेत, एकदम सॉफ्ट। आणि थोडीशी मी हळद टाकून घेणार आहे, आणि माझ्याकडून थोडीशी हळद जास्ती पडलेली आहे। आणि आता मी ते हळद परतून मग मी थोडं टाकत मी असे पोहे टाकून घेणार आहे, कारण एकदम टाकले की व्यवस्थित परता येणार नाही, म्हणून मी थोडे असे पोहे करून कढईत सर्व पोहे टाकून मी त्याला परतून घेणार आहे। कारण एक जो त्याच्यामध्ये ना हळद असते ना ते पूर्ण आपल्या पोहेला लागली पाहिजे मसाला, म्हणून मी अशी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि असं कोणीच नाही की ज्याला पोहे आवडत नाहीत, पण प्रत्येकाला असे पोहे आवडतात, म्हणून आमच्या घरी नेहमी 2 दिवसाआड मी पोहे बनवते। शौर्यला उपमा वगैरे तसलं काही आवडत नाही, पोहे आणि असा ढोकळा वगैरे त्याला आवडतो, म्हणून मी जास्ती करून असलं पोहे वगैरे बनवते। आणि माझे पोहे आता रेडी झालेले आहेत, आणि मी आता वरून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकलं की मग त्याच्यावरती मी अजून थोडंसं परतून घेते, आणि त्याच्यावरती मी एक प्लेट झाकून घेणार आहे पोह्यांवरती। आणि का नाही ते पोहेवरती प्लेट झाकून एकदम असं मऊ आणि सॉफ्ट पोहे बनतात आपले, आणि कडक बनणार नाहीत। आणि लहान मुलं असल्यामुळं घरात मी जर शक्यतो थोडंसं आपल्याला मऊ पोहे करायचे आहेत। बघा पाहू शकताय तुम्ही माझे पोहे कसे झालेत, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि या सगळे गरम गरम पोहे खायला। आणि बघा इकडे मी एका प्लेटमध्ये पोहे ट्रान्सफर करून घेते, आणि पोहे घेतले ना मग त्याच्यावरती आपल्याला असं लिंबू पिळायचं आहे। लिंबू आणि फरसाण टाकले की मज्जा एकदम भारी लागतं, एकदम भन्नाट लागतात पोहे। आणि बघा माझी अशी पोहेची रेडी झालेल्या आहे, या सगळे पोहे खायला। तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।